नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या विज्ञान विषयाच्या 7व्या धड्याला सुरुवात करत आहोत. आपला 7वा धडा आहे न्यूट्रिशन अँड डाएट म्हणजेच आहार आणि पोषण. चला तर मग बघूया या धड्यामध्ये आपल्याला काय माहिती दिली आहे. फूड स्टॉप्स म्हणजे काय? तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारचं अन्न खात असतो. त्यालाच फूड स्टॉप्स असं म्हटलं जातं. Living things take food and water and use them for variety of purpose such as obtaining energy, growth of the body, to carry out day-to-day functions of the body, to fight diseases. म्हणजे रोज आपण जे काही अन्न खात असतो या अन्नापासून आपण वेगवेगळे कामं करत असतो. जसं आपल्या शरीराला त्याच्यातून एनर्जी मिळते, आपल्या बॉडीची ग्रोथ होते आणि आपली बॉडी वेगवेगळे जे फंक्शन्स करत असते ती फंक्शन्स सुद्धा या फूडच्या मदतीने आपण कॅरी आउट करू शकतो. आणि वेगवेगळे जे डिसीजेस असतात, रोग असतात, आजार असतात यांच्याशी फाईट करण्याची शक्ती सुद्धा आपल्याला या फूड स्टॉप्स मधून मिळत असते. 6 मेन कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड म्हणजे आपण जे काही अन्न खातोय या अन्नाचे 6 मुख्य घटक आहेत. त्यामध्ये आहेत कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, फायबर्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स. जे काही अन्न आपण खातोय या सगळ्या प्रकारच्या अन्नामधून आपल्याला हे अन्न घटक मिळत असतात. बघूया आता पुढे एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स. एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स नाच आपण कार्बोहायड्रेट्स असं म्हणतो. अवर मेन नीड इज ऑफ एनर्जी. सगळ्यात महत्वाची गरज आपल्याला असते ती असते एनर्जीची. इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट्स. मग कार्बोहायड्रेट हा जो कॉन्स्टिट्युएंट आहे तो आपल्या शरीराला एनर्जी मिळवून देत असतो. मग हा कार्बोहायड्रेट घटक आपल्याला कशातून मिळतो? Hence our diet includes a large proportion of cereals in the form of rice, chapati or roti, bhakri and bread which contains carbohydrates. म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये या गोष्टींचा समावेश मोठ्या प्रमाणावर असतो. राईस आहे, चपातीज आहेत, भाकरी आहे. हा आपल्या अन्न घटकांचा एक प्रमुख घटक असतो आणि याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळत असतात जे आपल्या शरीराला एनर्जी प्रोव्हाइड करत असतात. त्यामुळे कार्बोहायड्रेट्स हा एक मेन इन्ग्रेडियंट आहे, मेन कॉन्स्टिट्युएंट आहे आपल्या फूड मधला. आणि इथे या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे घटक दाखवलेले आहेत ज्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. त्यानंतर आहेत फॅट्स. सम पार्ट्स ऑफ अवर एनर्जी requirement is also fulfilled by fatty food such as oil, ghee and butter. We get energy in a form of heat from the food we eat. बघा काही एनर्जीची जी रिक्वायरमेंट आहे ती फॅटी फूड्स पासून पण पूर्ण केली जाते. म्हणजे जे ऑइल आहे, आपण आपल्या जेवणामध्ये ऑइल वापरत असतो, घी आहे, घी म्हणजे तूप आहे, बटर आहे, यांसारखे पदार्थ जे आपण आपल्या अन्नामध्ये वापरतो त्यापासून सुद्धा आपल्याला फॅट्स मिळत असतात. आणि हे फॅट्स आपल्याला काय करत असतात तर हे सुद्धा एनर्जी प्रोव्हाइडिंगच काम करत असतात. हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरीज, हेन्स द एनर्जी इन फूड आयटम्स इज ऑल्सो मेजर्ड इन कॅलरीज. फॅट्स पासून आपल्याला हीट मिळत असते आणि ही हीट जी आहे ती मेजर केली जाते किलो कॅलरीज मध्ये. आणि म्हणून फूड मधली एनर्जी सुद्धा किलो कॅलरी मध्येच मोजली जाते. Children of growing age need to get approximately 2000 to 2500 calories from the food they eat. म्हणजे जे ग्रोईंग चिल्ड्रन्स आहेत, जे वाढते वयातले मुलं आहेत, यांना दिवसभरामध्ये 2000 ते 2500 एवढ्या कॅलरीजची गरज असते. मग ही कॅलरीजची गरज त्यांच्या फूड मधून भागवली जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या फूड मध्ये कार्बोहायड्रेट, फॅट्स यांसारख्या कॉन्स्टिट्युएंट्सचा समावेश असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहेत प्रोटीन्स. वी नीड प्रोटीन्स फॉर पर्पज ऑफ ग्रोथ, रिपेअरिंग द वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी अँड फॉर द अदर लाईफ प्रोसेसेस. प्रोटीन्स आपल्यासाठी कशाला इम्पॉर्टंट आहे तर आपल्या शरीराची ग्रोथ करणं, आपल्या बॉडीमध्ये मसल्स मध्ये जे काही झीज झालेली आहे ती भरून काढणं आणि वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस आहेत ज्या आपल्या त्या स्मूथली घडवून आणणं यासाठी प्रोटीन्स महत्वाचे असतात. मग प्रोटीन्स कशापासून मिळतात आपल्याला
तर स्प्राउट्स आहेत. स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य. मिल्क प्रोडक्ट्स, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मीट अँड एग्स ह्यांचा समावेश जर आपण आपल्या रोजच्या फूड मध्ये केला तर आपल्याला प्रोटीन्स मिळतात. त्यानंतर आहेत मिनरल्स अँड विटॅमिन्स. टू इम्प्रूव्ह द बॉडीज रेसिस्टन्स टू डिसीज अँड फॉर अदर लाईफ प्रोसेसेस द बॉडी नीड्स विटॅमिन्स, मिनरल्स अँड फायबर इन द डाएट. बघा, आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी म्हणजे टू फाईट अगेन्स्ट डिसीजेस, वेगवेगळ्या डिसीजेस विरुद्ध लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये मिनरल्स आणि विटॅमिन्सचा इंटेक करणं खूप आवश्यक असतं. We obtain these nutrients mainly from vegetables and fruits. मग हे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिनरल्स आणि विटॅमिन्स कशापासून मिळत असतात? तर वेगवेगळे व्हेजिटेबल्स आहेत, म्हणजे भाज्या आहेत, फ्रुट्स आहेत, याच्यातून आपल्याला हे मिनरल्स आणि विटॅमिन्स मिळत असतात. We require vitamins and minerals in small quantities, but their deficiency can lead to various diseases. म्हणजे मिनरल्स आणि विटॅमिन्स हे आपल्याला अतिशय कमी प्रमाणामध्ये लागतात. जसं जेवण बनवताना आपण मिठाचा वापर करतो, मीठ आपण केवढूसं वापरतो, पण जर मीठ वापरलं नाही तर जेवणाला चव नाही लागत. तसंच आपल्या अन्नामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्सचा समावेश असणं म्हणजे तितक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्यांची गरज नाहीये, परंतु त्यांचा समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की तेच आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळवून देत असतात आणि म्हणून ते फार इम्पॉर्टंट आहेत. आणि त्यामुळे आपल्या डेली डाएट मध्ये या विटॅमिन्सचा आणि मिनरल्सचा समावेश करणं खूप गरजेचं आहे. मिनरल्स अँड देअर इम्पॉर्टन्स इन अवर लाईफ हा चार्ट तुमच्या पुस्तकात सुद्धा दिलेला आहे. मिनरल्सची नावं दिलेली आहेत, त्यांचे फंक्शन्स आणि सोर्सेस, आणि जर समजा त्या मिनरल्सची डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये निर्माण झाली, कमतरता जर निर्माण झाली, तर आपल्याला कशा प्रकारचे डिसीजेस होतील हे या चार्ट मधून आपल्याला कळते. बघा, आयर्न हे मिनरल आहे, त्याचं फंक्शन आहे कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ अवर बॉडी. आपल्या शरीराच्या प्रत्येक पार्ट पर्यंत ऑक्सिजन वाहून नेण्याचं काम आयर्न करत असतं. त्याचे सोर्सेस काय आहेत तर मीट, स्पिनॅच, ऍपल्स, रेझिन्स यांपासून आपल्याला आयर्न मिळतं. डेफिशियन्सी डिसीज काय आहे तर ॲनिमिया. कॅल्शियम अँड फॉस्फरस फंक्शन्स आहेत स्ट्रेथन बोन्स अँड टीथ. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट मधून आपल्याला कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळतात. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स मधून पण मिळतात. आणि डेफिशियन्सी डिसीज काय आहे बॅड टीथ, ब्रिटल अँड वीक बोन्स. आयोडीन controls growth, speeds up chemical reactions in body, and sources are raisins, beans, fish and seafood. Deficiency disease is goiter. त्यानंतर आहे सोडियम अँड पोटॅशियम. This maintains our body's water balance and functioning of the muscles and the nervous system. सोर्सेस आहेत त्यांचे सॉल्ट, चीज, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रुट्स अँड पल्सेस. डेफिशियन्सी डिसीजेस आहेत इनएफिशियन्सी ऑफ मसल्स. मग आता हे सगळे जे मिनरल्स आहेत ते आपल्याला कशातून मिळतात, त्याचे सोर्सेस, त्यांचे काय फंक्शन्स आहेत, आणि त्यांची जर डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये निर्माण झाली तर आपल्याला काय काय डिसीजेस होऊ शकतात, या चार्टचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. त्यानंतर विटॅमिन्स मध्ये मुख्यत्वे दोन प्रकार असतात विटॅमिन्सचे. एक असतो वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आणि दुसरे असतात वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स. वॉटर सोल्युबल म्हणजे जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, जसं विटॅमिन बी अँड विटॅमिन सी डिझॉल्व्ह इझिली इन वॉटर, सो दे आर कॉल्ड ॲज वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. म्हणजे जे विटॅमिन्स पाण्यामध्ये सहजासहजी विरघळतात. मग बी आणि सी असे विटॅमिन्स आहेत जे पाण्यामध्ये विरघळतात. They are thrown out of the body through the water in sweat, urine. Hence, a regular supply of these vitamins is essential. म्हणजे हे जे विटॅमिन्स आहेत, हे विटॅमिन्स आपण म्हणतो की आपल्याला जो घाम येतो किंवा आपण युरिन आपली बाहेर टाकत असतो, याच्यातून सुद्धा हे विटॅमिन मोठ्या प्रमाणावर लॉस होत असतं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या भाज्या आपण चिरलेल्या असतात, चिरल्यानंतर जर त्या भाज्या धुतल्या तर त्याच्यामुळे सुद्धा विटॅमिन सी त्याच्यातून नष्ट होत असतं. मग काय केलं पाहिजे तर भाज्या चिरायच्या आधी धुवून घेतल्या पाहिजेत. मग हे जे विटॅमिन बी आणि सी आहे हे वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात
आणि दुसरे जे विटॅमिन्स आहेत, these vitamins are insoluble in water. जे विटॅमिन्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत त्यांना आपण insoluble vitamins असं म्हणतो. त्यानंतर they get stored in a body. Vitamins बघा, these vitamins are insoluble in water but they are soluble in fatty substances. म्हणजे insoluble vitamins जे आहेत ते पाण्यामध्ये soluble नाहीयेत, परंतु फॅटी सबस्टन्सेस मध्ये ते soluble आहेत आणि ते आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवले जातात. त्याच्यामध्ये आहेत विटॅमिन ए, डी, ई अँड के. दे आर फॅट सोल्युबल विटॅमिन्स. म्हणजे जर तुम्हाला विचारलं गेलं की फॅट सोल्युबल विटॅमिन्स कोणते आहेत, व्हॉट आर द फॅट सोल्युबल विटॅमिन्स, देन vitamin A, vitamin D, vitamin E and vitamin K are fat soluble vitamins. And what are the water soluble vitamins? Then vitamin B and vitamin C are water soluble vitamins. In the past, Kashmir Funk was a scientist who belonged to Poland in Europe. In scientific article, he read that people who ate brown rice were less likely to get beriberi than those who ate fully milled rice. त्याने एक लेख वाचला की पोलंड, हा जो सायंटिस्ट होता युरोपमधील पोलंड इथला होता, आणि त्याने एका लेखामध्ये असं वाचलं की असे लोक की ज्यांना बेरी हा एक आजार आहे, तो ब्राऊन राईस खाणाऱ्यांमध्ये तो आजार कमी दिसून आला. ज्यांनी मिल्ड राईस म्हणजे कसा की ज्याला पॉलिश केलेला तांदूळ म्हणतो आपण, हा पॉलिश केलेला तांदूळ खाणाऱ्या लोकांमध्ये बेरी या डिसीजचं प्रमाण जास्त दिसून आलं. He was able to identify and isolate the substance which prevents this disease. He named it vitamin. आणि त्याने मग काय केलं, रिसर्च केला आणि त्याने असं एक सबस्टन्स शोधून काढला की ज्याच्यामुळे हा डिसीज, या डिसीज पासून लोकांना वाचता येऊ शकतं आणि त्या सबस्टन्सला त्याने नाव दिलं विटॅमिन. He also proposed that other disorders like scurvy, pellagra and rickets were also caused by deficiency of various vitamins. आणि त्याने हे सुद्धा सांगितलं की स्कर्वी सारखा जो रोग आहे, पेलाग्रा सारखा किंवा रिकेट सारखा जो आजार आहे, हे सुद्धा आजार विटॅमिन्सच्याच कमतरतेमुळे तयार झालेले आहेत. प्रोबायोटिक्स कशाला म्हणतात तर बघा, यू नो दॅट द युजफुल मायक्रोऑर्गॅनिझम्स विच कन्वर्ट मिल्क इनटू द योगर्ट आर प्रेझेंट इन योगर्ट अँड इन बटरमिल्क. दे आर कॉल्ड प्रोबायोटिक्स. म्हणजे दुधापासून दही बनवण्यासाठी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या दह्यामध्ये असतात जे दुधाला दह्यामध्ये कन्वर्ट करत असतात. आणि हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत दॅट आर व्हेरी हेल्दी फॉर अ बॉडी अँड दीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट इन योगर्ट ॲज वेल ॲज बटरमिल्क. म्हणजे ताकामध्ये आणि दह्यामध्ये दोन्हीमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतात. त्यांनाच आपण प्रोबायोटिक्स असं म्हणतो. Lakhs of microorganisms reside in our intestines. Their presence in such large number is essential for our health. आपले जे लार्ज our intestines म्हणजे आपली जे आतडी आहेत, इथे खूप मोठ्या प्रमाणावरती मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहेत आणि हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीराला काही त्रास देत नाहीयेत. इनफॅक्ट दे आर हेल्पिंग अवर बॉडी आणि आपली बॉडी हेल्दी ठेवण्यासाठी यांचा प्रेझेन्स खूप महत्वाचा आहे. Hence, to maintain them in our body, we should include probiotics such as yogurt and buttermilk in our daily diet. म्हणून मग अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्सची वाढ करण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये त्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण बटर मिल्क, योगर्ट यांसारख्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. When we suffer from loose motions and vomiting, we throw out microorganisms along with essential water. Some medicines can also kill them. Therefore, we need to take extra yogurt to restore their number. बघा, कधी आपलं पोट बिघडलं असेल, कधी आपल्याला उलट्यांचा त्रास होत असेल, तर जेव्हा आपल्याला डिसेंट्री होते किंवा वॉमिटिंग होते, अशा वेळेस काय होतं की हे जे चांगले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते सुद्धा आपल्या शरीराच्या बाहेर फेकले जात असतात. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या शरीराला, आपल्या बॉडीला अशा प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मिळवून देणं फार गरजेचं असतं. मग ते कसे मिळवून देणार आपण,
तर ते मिळवून देण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपल्या डेली डाएट मध्ये जास्त करून योगर्टचा समावेश केला पाहिजे. आणि जेव्हा आपण आजारी पडलेलो आहोत तेव्हा पोट बिघडलेलं असेल तर दह्याचा समावेश आपल्या अन्नामध्ये करणं जास्त उपयुक्त ठरतं. अ बॅलन्स डाएट. आता बॅलन्स डाएट कशाला म्हणतात, तर सगळे जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत हे कॉन्स्टिट्युएंट्स आपल्या अन्नामध्ये असले पाहिजे आणि प्रत्येक प्रकारचं कॉन्स्टिट्युएंट जेवढ्या प्रमाणात गरजेचा आहे तेवढ्याच प्रमाणात तो आपल्या डाएट मधून आपल्या शरीरात गेला पाहिजे. जसं आता इथे बघा काय दिलंय, ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग द डे इज कॉल्ड ॲज आवर डाएट. म्हणजे आपण दिवसभरामध्ये जे काही खातो त्याला आपलं डाएट असं म्हटलं जातं. A diet containing adequate quantities of all nutrients is called a balanced diet. आणि योग्य प्रमाण ज्या डाएट मध्ये आहे सगळ्या घटकांचं त्याला आपण बॅलन्स डाएट असं म्हणतो. आता इथे तुम्हाला एक बॅलन्स डाएटचा पिरॅमिड दाखवलेला आहे. त्याच्यात दाखवलंय ग्रेन्स हा बेसला आहे, म्हणजे ग्रेन्सचा समावेश सगळ्यात जास्त आपल्या आहारामध्ये असला पाहिजे ज्याच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात. त्याच्यानंतर आपल्या आहारात व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्सचा समावेश असला पाहिजे ज्याच्यातून आपल्याला मिनरल्स आणि विटॅमिन्स मिळतात. त्यानंतर मिल्क आहेत, मीट, फिश, एग यांसारखे पदार्थ आहेत, चीज आहे, ह्या पदार्थाचा समावेश आपण आपल्या अन्नामध्ये केला पाहिजे ज्याच्यापासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. आणि सगळ्यात कमी ज्याचा समावेश असला पाहिजे ते आहे फॅट, ऑइल, सॉल्ट अँड शुगर. हे पदार्थ आपल्या आहारात असले पाहिजेत पण त्यांचं प्रमाण अतिशय कमी असलं पाहिजे. कारण की बॅलन्स डाएटचा जर तुम्ही ट्रायंगल किंवा पिरॅमिड पाहिला तर त्यांना एकदम टोकाशी दिलेलं आहे. टोकाशी म्हणजे त्यांचं प्रमाण तेवढं कमी आहे तुमच्या आहारामध्ये, तेवढं कमी असणं अपेक्षित आहे. आणि अशा प्रकारचं जर अन्न तुम्ही खाल्लं तर मग त्याला आपण बॅलन्स्ड डाएट असं म्हणू शकतो. माल न्यूट्रिशन कशाला म्हणतात, तर बघा आपण मगासपासून बॅलन्स डाएट हा शब्द वापरतोय पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की लहान मुलांना त्यांच्या गरजेनुसार आहार मिळत नसतो आणि त्यामुळे त्यांची पूर्ण वाढ होत नाही. मग त्या कंडिशनला आपण माल न्यूट्रिशन किंवा कुपोषण हे तुम्ही शब्द ऐकलाच असेल. आपण बातम्यांमध्ये सुद्धा ऐकतो की महाराष्ट्रातील काही ठिकाणांवरती काही आदिवासी पाड्यांमध्ये आपल्याला अशी कुपोषित बालक आढळतात. मग कुपोषित का असतात, कारण की त्यांच्या लहानपणापासून त्यांना योग्य असा बॅलन्स डाएट मिळालेला नसतो. इथे खालच्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय की एखादं माल न्यूट्रिएट बाळ कसं दिसेल, तर त्याचे हात पाय एकदम बारीक असतात, पोटाचा नगारा झालेला असतो आणि डोळे मोठे वाटतात, चेहरा गोल राहिलेला असतो आणि वाढ त्याच्या शरीराची योग्य पद्धतीने झालेली नसते. Malnutrition occurs when all the nutrients that the body needs are not obtained in the proper proportions from the diet. This happens when a person does not get sufficient food or when the diet is not balanced. म्हणजे त्या व्यक्तीला आवश्यक तेवढा आहार मिळालेला नसतो किंवा जो आहार त्याला मिळतोय तो बॅलन्स स्वरूपाचा नाहीये. बॅलन्स असणं म्हणजे काय, की त्याच्यामध्ये सगळ्या कॉन्स्टिट्युएंट्सचा समावेश असणं. पण मग सगळ्या कॉन्स्टिट्युएंट्सचा समावेश असणारा आहार त्या व्यक्तीला मिळत नसतो. And if one's diet exceeds one's need, it is called overnutrition. वरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय त्याला ओव्हर न्यूट्रिशन म्हणतात. ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे काय, की गरजेपेक्षा जास्त खाणं आणि त्याच्यामुळे ओबेसिटीचा प्रॉब्लेम होतो. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. बघा, हाऊ टू अवॉइड ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा किंवा जाडेपणा जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल तर तुम्ही काय काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये दिलंय, डूज म्हणजे काय, जे तुम्ही केलं पाहिजे. हॅव अ बॅलन्स डाएट. अशा प्रकारचा डाएट घ्या की ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अन्न घटक समाविष्ट असतील. Eat whole grains, eat fruits and vegetables with their skins. बऱ्याच जणांना सवय असते की फ्रुट्सचे जे स्किन्स असतात ते काढून खातात, म्हणजे साली काढून खातात. ऍपल सारख्या फ्रुट्स, चिक्कू सारख्या फ्रुट्सचे, पण याच्या साली काढून खायची गरज नाहीये तुम्हाला, कारण त्याच्यामधली जी न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे ती कमी होऊन जाते. मग इन्क्रीज यूज ऑफ बायसिकल्स. जास्तीत जास्त बायसिकल्सचा वापर करा. प्ले मोर आउटडोर गेम्स. आणि बाहेरचे खेळ जास्त खेळा घरात खेळण्यापेक्षा.
त्यानंतर डोंट्स काय काय आहेत, काय नाही केलं पाहिजे. डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंग्री. जर तुम्हाला भूक लागलेली नसेल तर तुम्ही खाऊ नका. डू नॉट वॉच टीव्ही वाईल ईटिंग. जेवताना कधीही टीव्ही बघू नका. डू नॉट यूज मोटर व्हेकल्स फॉर ट्रॅव्हलिंग अ शॉर्ट डिस्टन्स. म्हणजे थोडस अंतर जायचं आहे, मग त्याच्यासाठी सुद्धा मला मोटर पाहिजे, गाडी पाहिजे, असं करू नका. अवॉइड प्री कुक पॅकेज्ड फूड्स. आणि आधीच शिजवलेले अन्न, जे पॅकेज फूड मिळतं, रेडी टू कुक फूड मिळतं, हे अवॉइड करा. मग याच्यामध्ये काय काय आलं, मॅगी, पास्ता, बर्गर्स, पिझ्झाज, हे सगळं फूड जे आहे ते तुमचं वजन वाढवण्यासाठी कारणीभूत आहे. त्यामुळे अशा प्रकारचं फूड तुम्ही खाऊ नका. त्यानंतर पुढचा जो एक महत्वाचा टॉपिक या धड्यामध्ये त्यांनी दिलेला आहे तो आहे अडल्टरेशन ऑफ फूड. अडल्टरेशन ऑफ फूड म्हणजे काय, तर अन्नामध्ये भेसळ केली जाते. इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट्स, cheaper substances of low qualities are mixed with the foodstuffs. These substances are called adulterants. म्हणजे असे काही सबस्टन्सेस मिक्स केले जातात फूड सोबत की ज्याच्यामुळे फूडची क्वालिटी खराब होते. अँड ऍडिंग देम टू फूड स्टफ इज कॉल्ड अडल्टरेशन ऑफ फूड. आणि या पद्धतीने फूड मध्ये असे घटक ऍड करणं यालाच अडल्टरेशन ऑफ फूड असं म्हटलं जातं. अडल्टरंट्स, आता काही उदाहरणं दिली आहेत की फूड आयटम्स मध्ये कशा प्रकारचे अडल्टरंट्स मिक्स केले जातात. तर त्याच्यामध्ये आहे, समजा फूड आयटम आहे आपला मिल्क, तर मिल्क मध्ये वॉटर, केमिकल्स लाईक युरिया अँड स्टार्च यांसारखे पदार्थ अडल्टरंट्स म्हणून मिक्स केले जातात. चिली मध्ये ब्रिक पावडर आणि पावडर्ड पंपकिन यांसारखे पदार्थ मिक्स करतात. अडल्टरंट्स असे असतात ना की जे त्या पदार्थात मिक्स केल्यामुळे ते कळणारही नाही की त्याच्यात काही तुमच्या मिक्स केलं गेलेलं आहे. म्हणजे अडल्टरंट त्या पदार्थाशी एकदम रिसेम्बलन्स असतात, म्हणजे एकदम मिळते जुळते असतात. पेपरकॉर्न्स, पेपरकॉर्न्स मध्ये पपया सीड्स मिक्स केले जातात. पेपरकॉर्न्स म्हणजे काय माहितीये, मिरी असते ना आपली मसाल्याची मिरी, त्याच्यामध्ये पपया सीड्स, पपईचे बिया मिक्स केल्या जातात. आता पपईच्या बिया आणि काळी मिरी दिसायला अगदी सारखे असतात, त्याच्यात तुम्ही फरक करू शकत नाही. आईस्क्रीम मध्ये वॉशिंग सोडा, पेपर पल्प यांसारख्या वस्तू मिक्स केल्या जातात. राईस मध्ये स्मॉल व्हाईट स्टोन्स मिक्स केले जातात. आणि पीनट्स मध्ये पेबल्स, रेडिश पेबल्स आणि स्टोन्स मिक्स केले जातात. आता हे सगळे जे अडल्टरंट्स आहेत ते ऍक्च्युली आपण तांदूळ म्हणा निवडून घेते आई, त्यामुळे आपल्याला दाताखाली खडा येत नाही. परंतु समजा आता 100 किलोची तांदळाची गोणी आहे, त्या 100 किलोच्या तांदळाच्या गोणीत जर त्यांनी 10 किलो ते स्टोन्स जर मिक्स केले तर 10 किलोचा त्याचा नेट प्रॉफिट होतो. म्हणजे स्वतःचा प्रॉफिट जास्त मिळवण्यासाठी किंवा जास्त पैसा मिळवण्यासाठी हे लोक अडल्टरेशन घडवून आणत असतात. आणि हे अडल्टरेशन इतक्या लेवल पर्यंत खराब असतं की तो फूड, ते त्या प्रकारचं फूड खाऊन एखादा व्यक्ती आजारी पडून दगावू सुद्धा शकतो. परंतु तरी सुद्धा अडल्टरेशन हे घडून येत असतं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला आपण जेव्हा फूड स्टफ खरेदी करत असतो ते नेहमी चांगल्या फूड स्टॉल्स वरून आपण फूड घेतलं पाहिजे. कुठल्याही लोकल जो अननोन व्यक्ती आहे त्याच्याकडून फूड शक्यतो आपण घेऊ नये. आणि अनपॅक किंवा अनकवर्ड फूड तर आपण अजिबातच खाऊ नये. इथे आपला हा लेसन संपलेला आहे. या लेसन मध्ये एक मोठा चार्ट दिलेला आहे विटॅमिन्सचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिनचे सोर्सेस काय आहेत आणि त्यांच्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला काय काय डिसीजेस होऊ शकतात याची माहिती दिलेली आहे. तो चार्ट विटॅमिन्सचा नक्की वाचा आणि पाठ करा तुम्ही सगळ्यांनी. आणि इथे आपला हा धडा संपलेला आहे.